लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बलांडी परिसरात नियमांचा 3-13 वाजवत बेकायदेशीर दारू विक्री आणि सेवनाचे अड्डे बनलेले ढाबे आणि हॉटेल्स अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आले। 3 ढाबा मालकांवर गुन्हे दाखल, 5 ग्राहकांविरोधात थेट फौजदारी कारवाई, डझनभर ढाब्यांना नोटीसा बजावल्या। ही कारवाई अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे शक्य झाली आहे। 21 एप्रिल 2025 रोजी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती। यावर त्वरित हालचाल करत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क लातूर यांच्या आदेशाने बलांडीतील 6 ढाब्यांना 6 जुलै 2025 रोजी नोटीस बजावण्यात आल्या होत्या। या नोटीसीमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला होता की जर हॉटेल किंवा ढाब्यांमध्ये दारू मद्यप्राशनासाठी जागा, खाद्यपदार्थ, टेबल खुर्च्यांची सोय केली गेली तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल। त्यानंतर देखील अवैध व्यवहार थांबले नाहीत म्हणून सौदागर मोहम्मद रफी यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पुन्हा तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर 11 सप्टेंबर 2025 रोजी बलांडी परिसरात एकाच दिवशी एका मागोमाग एक छापे टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाबा चालकांची झोप उडवली। या कारवाईत 3 ढाब्यांवर गुन्हे दाखल झालेत। बाबा का ढाबा वलांडी, सृष्टी लंच होम वलांडी, हॉटेल साई ढाबा वलांडी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 ढाबे मालक आणि 5 मद्यपी अशा 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उर्वरित ढाब्यांची तपासणी केली असता काहीही संशयास्पद आढळलं नाही, मात्र त्यांनाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 138 अन्वये नोटीस देण्यात आला। भविष्यात कारवाईची स्पष्ट चेतावणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट शब्दात सांगितले की अवैध दारू सेवनावर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल। या संदर्भात इतर सर्व ढाबेवाल्यांना देखील अधिकृत नोटीस देण्यात आला आहे, अशी माहिती श्री SP काळे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क निलंगा 2 यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क लातूर यांना दिलेल्या पत्रात नमूद केले। ही कारवाई अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या प्रखर पाठपुराव्याचा आणि सामाजिक जबाबदारीचा परिणाम असल्याचं मानलं जात आहे। सौदागर मोहम्मद रफी यांनी वारंवार स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करत दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती। त्याचा हा संघर्ष अनेक महिन्यांपासून सुरू होता। यामध्ये त्यांनी उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला जागं केलं। ही कारवाई म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेवर समाजाने मिळवलेला एक विजय आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.